नमस्कार, मी चैतन्य कायंदे आणि माझ्यासोबत आज एक नागपूरचा ग्रुप आलेला आहे. सकाळी आम्ही ट्रेक करायला खाली होतो आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना गाईड मिळाला नाही. पण तरीसुद्धा आम्ही त्यांना गोमुख मंदिर, कुमारेश्वर, पापहारेश्वर, रामगाव मंदिर दाखवून आम्ही इथे वॉटर लेवलच्या जवळ आहोत. आम्ही 3 मंदिरं कवर केले. त्याची माहिती त्यांना दिली. लोणार लेकची जी खरी माहिती होती ती पण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तर आता मला प्रत्येकाचं आपापलं एक छोटंसं मत जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला लोणारला इथे येऊन वाटलं कसं प्रत्येकाला. तर ते कृपया आपण सांगत. मॅडम तुम्ही सुरुवात करा. इथे येऊन खूपच सुंदर वाटलेलं आहे. सकाळी सकाळी ट्रेकिंगचा छान मस्त अनुभव आलाय. छान अभयारण्य आहे आणि ह्यांनी दिलेली माहिती जी आपल्याला माहीत नव्हती आत्तापर्यंत ती कळलेली आहे. म्हणजे पूर्ण प्रत्येक मंदिराचं वैशिष्ट्य ह्यांनी समजून सांगितलं, त्यामुळे छान वाटलं. मॅडम खूप छान वाटलं इथे येऊन. वातावरण पण खूप छान आणि माहिती पण खूप चांगली दिली. यांनी खूप छान समजवलं आम्हाला पहिले माहीत नव्हतं की कुठनं यायचं, कसं काय करायचं. यांनी सगळं गाईड केलं आम्हाला आणि ओव्हरऑल माहिती दिली की काय हिस्ट्री आहे सगळ्या मंदिरांची आणि ओव्हरऑल हिस्ट्री काय आहे आपल्या लेकची. तर थँक्यू खरंच फॉर युअर धन्यवाद. नॉलेज. तुम्हाला एक सांगतो, खूप आनंदाची गोष्ट आहे तुझ्यासाठी माझ्यासाठी पण, की माझी स्वतःची वेबसाईट आहे. त्याला पण लॉग इन करा. वेबसाईटचं नाव आहे lunarlakeguide.com आणि तुम्हाला त्याशिवाय ट्रिप ॲडवायझर, GSDIL, गुगल हे सगळ्यांवरती रेटिंग आणि रिव्ह्यूज टाका, जेणेकरून अजून लोकांना लोणारविषयी माहिती खरी मिळेल. आणि माझ्या चॅनलचं नाव आहे लोणार लेक चैतन्य कायंदे आणि आता हा व्हिडिओ माझ्या याच्यावरती अपलोड होईल आणि असाच एक प्रयत्न मी लोकांना माहिती देण्याचा वारंवार करत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. थँक्यू.